चला आपण व्हॉट अबाउट द लिंकेज. लिंकेज मध्ये आपण टाईप पाहिले त्याचे दोन टाईप होते, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. आता नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचं आपल्याला सेक्स लिंकेज. व्हॉट अबाउट द लिंकेज. लिंकेज म्हणजे काय म्हटलं आपण, द टेंडेन्सी ऑफ टू ऑर मोर जीन टू रिमेन टुगेदर, सोबत राहणे अँड इनहेरिट टुगेदर, त्या फेनॉमेनाला म्हटलं आपण लिंकेज. आजचा आपला टॉपिक आहे सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेज मध्ये काय होते, आपण सांगितलं होतं की एक्स क्रोमोझोमचा नॉन एक्स क्रोमोझोम असो की वाय क्रोमोझोम असो, दोघांना कोणते दोन रिजन होते, होमोलॉगस रिजन आणि नॉन होमोलॉगस रिजन. आणि एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर कोणते जीन होते, एक्स लिंक जीन. वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर कोणते होते, वाय लिंक जीन. आणि तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे लिंक जीन फक्त लक्षात ठेवा, एक्स लिंक जीन वाय लिंक जीन समोर येईल आपल्याला. ते आज आहे आपल्याला की एक्स लिंक जीन कुठे असतात, एक्स लिंक जीन कुठे राहील, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. वाय लिंक जीन कुठे राहील, वाय लिंक जीन कुठे राहील, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. आणि म्हणून त्याचं जे ट्रान्समिशन होते कुठून कुठं, फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग, त्यालाच म्हटलं सेक्स लिंकेज. ट्रान्समिशन म्हणजे काय, इनहेरिटन्स. द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंक इनहेरिटन्स. काय म्हटलं आपण पुन्हा पहा, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक आणि वाय लिंक जीन. एक्स लिंक जीन कोणासोबत जाणार, एक्स क्रोमोझोम सोबत. वाय लिंक जीन कोणासोबत जाणार, वाय क्रोमोझोम सोबत. द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक जीन अँड वाय लिंक जीन फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्सचे तीन टाइप्स आहेत. तुम्हाला माहिती आहे सेक्स क्रोमोझोम दोन टाइपचे, एक्स आणि वाय. सेक्स लिंक इनहेरिटन्स इज ऑफ थ्री टाइप्स, एक्स लिंक, देन सेकंड वाय लिंक अँड थर्ड एक्स वाय लिंक. एक्स लिंक म्हणजे काय, एक्स क्रोमोझोम सोबत जाणार. वाय लिंक म्हणजे काय, वाय सोबत जाणार. आणि एक्स वाय लिंक म्हणजे काय, एक्स वाय अलॉंग विथ एक्स अँड वाय क्रोमोझोम. आणि म्हणून म्हटलं मला सेक्स लिंक इनहेरिटन्सचे तीन टाइप्स आहे, एक्स लिंक, वाय लिंक, थर्ड आहे एक्स वाय लिंक. बट सेक्स लिंकेज जे याच्या आपण नंतर दोन टाइप पाहिले, कोणते, कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आधीच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं लिंकेजचे दोन टाईप होते, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. पुन्हा एकदा आठवण करून देतो, कंप्लीट म्हणजे काय, एका जनरेशनमध्ये सोबत होते आणि जनरेशन आफ्टर जनरेशन सोबत गेले. का, कारण त्या रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हरच झालं नाही. क्रॉसिंग ओव्हर झालं असतं तर याची दांडी त्याला सेगमेंट त्याला, त्याची दांडी म्हणजे सेगमेंट याला, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं असतं, नवीन कॉम्बिनेशन तयार झालं असतं, एक्सचेंज झाली असते जेनेटिक मटेरियल. पण क्रॉसिंग ओव्हर जर झालं नाही आणि तर त्यामुळे, आणि क्रॉसिंग ओव्हर कोणत्या रिजनमध्ये होते, होमोलॉगस रिजनमध्ये, नॉन होमोलॉगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होता. आणि म्हणून म्हटलं आपण सेक्स लिंकेज दोन टाईपचा आहे, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. कंप्लीट म्हणजे काय, सोबत होते, सोबतच पुढच्या जनरेशन आफ्टर जनरेशन ट्रान्सफर झाले. का, कारण क्रॉसिंग ओव्हर डज नॉट टेक प्लेस. आणि इनकम्प्लीट म्हणजे काय, की क्रॉसिंग ओव्हर मुळे ते काय झाले, सोबत गेले नाही पुढच्या पिढीत, जनरेशन आफ्टर जनरेशन सोबत नाही चालले, ते इनकम्प्लीट आहे. कारण त्या ठिकाणी काय झालं, क्रॉसिंग ओव्हर झालं, त्यामुळे त्याला म्हटलं आपण इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. पुन्हा एकदा पहा, व्हॉट इज द सेक्स लिंकेज, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. The transmission of X link and Y link gene from parent to their offspring is called sex link inheritance. Sex link inheritance is of three types, X link, second type Y link, and then XY link inheritance. Sex linkage is of two types, complete sex linkage and incomplete sex linkage. What about the complete sex linkage? आता कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे काय, कंप्लीट बद्दल मी आधीच सांगितलं, एका जनरेशन मध्ये होते, पुढच्या जनरेशन मध्ये सोबतच आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालं नाही. आणि क्रॉसिंग ओव्हर कुठं होत नाही, होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होते, कुठं होत नाही, मग
नॉन होमोलॉगस रिजन. याचा अर्थ हे जे कम्प्लीट सेक्स लिंकेज आहे म्हणजे कम्प्लिटली सेक्स लिंकेज कुठं राहणार, नॉन होमोलॉगस रिजन कुणाचा, एक्स अँड वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे याच्या नॉन होमोलॉगस रिजनवर कम्प्लिटली सेक्स लिंकेज नाही. का? कारण नॉन होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर होत नसल्यामुळं ते जीन सोबतच होते, सोबतच जाईल. नवीन कॉम्बिनेशन कशाने तयार होते, रिकॉम्बिनेशन कशाने होते, क्रॉसिंग ओव्हरनी. आणि क्रॉसिंग ओव्हर कुठं होते, होमोलॉगस रिजन. पण कम्प्लिटली सेक्स लिंकिंग कुठं प्रेझेंट आहे म्हटलं, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. पण पुन्हा आपला टॉपिक चालू आहे कम्प्लीट सेक्स लिंकेज. कम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स आर प्रेझेंट. Completely sex-linked genes are present on non-homologous region of X and Y chromosome. They are inherited together. Complete sex-linked linkage आहे याचा अर्थ they are inherited together. Why? Because crossing over does not take place in this region. They are inherited together because crossing over does not take place in this region. आणि याचं जे इनहेरिटन्स होते inheritance of completely sex-linked gene. Inheritance of completely sex-linked gene is called complete sex linkage. त्याला म्हटलं complete sex linkage. त्यालाच म्हटलं आपण complete sex link inheritance. पुन्हा आपण काय सांगितलं, सेक्स लिंकेजचे टाईप किती, दोन, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. कंप्लीट बद्दल बोलताना आपल्या डोक्यात एकच आहे की कंप्लीट काय आहे, जनरेशन आफ्टर जनरेशन सोबत आहे. जनरेशन आफ्टर जनरेशन सोबत काय, कारण क्रॉसिंग ओव्हर झालं नाही. क्रॉसिंग ओव्हर कोणत्या रिजन मध्ये झालं नाही, नॉन होमोलॉगस रिजन. म्हणून पहिला वाक्य तयार केलं आपण, कम्प्लिटली सेक्स-लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. इनकम्प्लीट मध्ये काय म्हणणार, इनकम्प्लीट आहे म्हणजे ते सोबत सोबत चालले का, जनरेशन आफ्टर जनरेशन नाही. तिथं काय म्हणावं लागेल, इनकम्प्लिटली सेक्स लिंक जीन कुठं प्रेझेंट आहे, होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. कंपॅरिझन पाहतो. हे कम्प्लिटली सेक्स लिंक जीन आहे म्हणजे नॉन होमोलॉगस रिजनवर आहे एक्स आणि वायच्या. तिथं काय म्हटलं होतं, इनकम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स आर प्रेझेंट ऑन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. पुन्हा पहिला डिफरन्स काय म्हटलं इथं, कम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये काय म्हटलं, कम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. इकडे काय म्हटलं, इनकम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स आर प्रेझेंट ऑन, कुठं प्रेझेंट आहे, होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, दे आर इनहेरिटेड टुगेदर. They are inherited together because crossing over does not take place in this region. म्हणून ते inherit together होते म्हणून त्याला complete होतं. They are not inherited together. Why? कारण homologous मध्ये because crossing over takes place in this region. या region मध्ये असं crossing over होते. याची दांडी त्याला आणि त्याची दांडी या crossing over होते म्हणून. इकडे काय म्हटलं, inheritance कोणाचं आहे, inheritance of completely sex-linked gene. Inheritance of completely sex-linked gene is called complete sex linkage. त्याला दुसरं नाव आहे complete sex-linked inheritance. इकडे काय म्हटलं, inheritance of incompletely sex-linked gene. Inheritance कोणाचं म्हणाला, incompletely sex-linked gene is called incomplete sex linkage or incomplete sex-linked inheritance. तीन डिफरन्स समजले. पुन्हा इथपर्यंत पाहू, मग दोघांचे एक्झाम्पल पाहू. काय म्हटलं पहिल्यांदा, व्हॉट इज द सेक्स लिंकेज, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन. आपला टॉपिक आहे सेक्स लिंकेज, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक आणि वाय लिंक जीन. एक्स लिंक जीन कुठं राहणार, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. वाय लिंक कुठं राहणार, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. ट्रान्समिशन कुणाचं झालं, एक्स लिंक आणि वाय लिंक जीन कुठून कुठे जाते, फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंकेज. पुन्हा बोलतोय, द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन. ट्रान्समिशन ऑफ
X-linked and Y-linked gene from parent to their offspring is called sex-linked inheritance. Sex-linked inheritance is of three types. कोणते तीन टाइप आहे? X-linked, Y-linked and XY-linked gene. सेक्स लिंकेजचे पुन्हा दोन टाइप पडले, कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. दोघांचा कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं हे टेक्निक आहे, सगळं पाठ करून होत नाही. काय सांगायचं? कम्प्लिटली सेक्स लिंक जीन आहे म्हणजे डोक्यात काय आणायचं? कम्प्लिटली सेक्स लिंक जीन आहे म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन काय जाणार सोबत सोबत काय जाते, कारण क्रॉसिंग होत नाही. क्रॉसिंग होत नाही म्हणजे कुठं आहे ते? नॉन होमोलॉगस रिजन करा. होमोलॉगस रिजन मध्ये काय होते? क्रॉसिंग ओव्हर. चला जुळा पहिलं वाक्य. Completely sex-linked genes are present on non-homologous region. कुणाचा? X and Y chromosome. तिकडे इनकम्प्लिटली आहे म्हणजे काय? जनरेशन आफ्टर जनरेशन सोबत ते चालले. का नाही चालले? क्रॉसिंग वर होते. क्रॉसिंग वर का होते? कारण कुठं आहे? होमोलॉगस रिजन म्हणून म्हटलं बघा. इनकम्प्लिटली sex-linked genes are present on homologous region of X and Y. इकडे काय म्हटलं आपण? दे आर इनहेरिटेड टुगेदर. कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे दे आर इनहेरिटेड टुगेदर. काय इनहेरिट होते जनरेशन आफ्टर जनरेशन? बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इन दिस रिजन. कोणता रिजन? नॉन होमोलॉगस रिजन. इथं काय म्हटलं? दे आर नॉट इनहेरिटेड टुगेदर. दे आर नॉट इनहेरिटेड टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑकर इन दिस रिजन. का? कारण इनकम्प्लिटली सेक्स लिंक जीन कुठं प्रेझेंट आहे? होमोलॉगस रिजन. आणि त्याच होमोलॉगस रिजन मध्ये काय होते? क्रॉसिंग ओव्हर. म्हणून दे आर नॉट इनहेरिटेड टुगेदर. नंतर इनहेरिटन्स, तिसरा पॉइंट. इनहेरिटन्स ऑफ कम्प्लिटली सेक्स लिंक जीन. इनहेरिटन्स कुणाचं म्हणाला? कम्प्लिटली सेक्स लिंक जीन इज कॉल्ड कंप्लीट सेक्स लिंकेज किंवा कंप्लीट सेक्स लिंक इनहेरिटन्स. इकडे इनहेरिटन्स कुणाचं? इनकम्प्लिटली सेक्स लिंक जीन or incompletely sex linked gene is called incomplete sex linkage or incomplete sex linked inheritance. आता आपण एक्झाम्पल पाहणार आहे. X-linked gene चे एक्झाम्पल कोणते? कंप्लीट सेक्स लिंकेज मध्ये X-linked gene चे एक्झाम्पल कोणते आणि Y-linked gene चे? एक्झाम्पल ऑफ X-linked traits are red, green, color blindness. पहिले एक्झाम्पल पहा. कंप्लीट लिंकेज मतलब आपण काय सांगितलं? X आणि Y दोघांमध्ये X-linked जीनचं एक्झाम्पल, ट्रेटचं एक्झाम्पल कोणतं म्हटलं आपण? रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. आता आपल्याला माहित पाहिजे की रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस काय? रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस हे डिसऑर्डर आहे. हा डिसीज आहे, जेनेटिक डिसीज आहे, ज्यामध्ये काय होऊन राहिलं? याला रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस म्हणण्यामागचा उद्देश काय? कलर ब्लाइंड, कलरसाठी ब्लाइंड आहे, कलरसाठी भोगताय. म्हणजे काय? भोगताय म्हणजे काय झाला? रेड कलर त्या पर्सनला जर आपण दाखवला की हा रेड आहे, हा ग्रीन आहे, तर तुम्हाला माहिती आहे भोगता आहे, म्हणून याला रेड दिसणार नाही, तो याला काय म्हणेल? ग्रेच म्हणेल. याला काय म्हणेल? ग्रे. याचा अर्थ त्याला दोनही रेड आणि ग्रीन दाखवला, दोनही कलर कसे दिसते? ग्रे. याचा अर्थ त्या पर्सनमध्ये, त्या इंडिव्हिज्युअलमध्ये ॲबिलिटी नाही आहे, अनेबल आहे तो कशासाठी? टू डिस्टिंग्विश रेड अँड ग्रीन कलर. आणि दोनही कलर कसे अपीअर होऊन आले? त्याला ग्रीन. मग या रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेसची डेफिनेशन कशी तयार करा? रेड, व्हॉट इज रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस? कंडिशन इन विच पर्सन इज अनेबल, पर्सनची ॲबिलिटी नाही आहे, पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश. काय डिस्टिंग्विश नाही करत? डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. कंडिशन इन विच person is unable to distinguish between red and green color and both color appear green. Both color appear as a green. This is called red green color blindness आणि हा X-linked disease आहे. कुणामध्ये तुम्हाला मध्ये X क्रोमोझोम, कुणामध्ये मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. म्हणजे X-linked trait कुणामध्ये राहील? मेल ॲज वेल ॲज फिमेल. म्हणजे कलर ब्लाइंडनेस आहे दोघांचे कॅरेक्टर. मेल मध्ये हा डिसीज राहील, फिमेल मध्ये. मग दुसरं एक्झाम्पल आहे हिमोफिलिया. काय हिमोफिलिया काय? हिमोफिलिया इट इज द कंडिशन इन विच ब्लड डज नॉट क्लॉट. हिमोफिलिया काय? हा सुद्धा डिसीज आहे. इट इज अ कंडिशन इन विच ब्लड डज नॉट क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली. क्लॉट होते व्हेरी स्लो. तुम्हाला एक वाक्य आठवत असेल, आपण आधी पाहिलं होतं क्लॉट बद्दलचं. सर्क्युलेशन मध्ये ब्लड बॉडीच्या आतमध्ये असताना
ब्लड बॉडीच्या आतमध्ये असताना क्लॉट झालंच नाही पाहिजे, नाही तर मरते. आणि समोर काय म्हणतो तर ब्लड बॉडीच्या बाहेर आल्यानंतर क्लॉट झालंच पाहिजे, नाही तर मरते. आतमध्ये असताना क्लॉट झालं नाही पाहिजे, पण बाहेर इथे जर कट झालं, बाहेर आलं रक्त, त्यावेळेला ते काय व्हायला पाहिजे, क्लॉट व्हायला पाहिजे. आणि हिमोफिलिया कसा डिसीज आहे? हिमोफिलिया असा डिसीज आहे ज्यामध्ये जर समजा इथं कट झालं, ज्या पर्सनला हिमोफिलिया असेल, कट झाल्यानंतर इथं ब्लड काय होते, क्लॉट होत नाही. इथं ब्लड क्लॉटच होणार नाही बाहेर आल्यानंतर, तर क्लॉट स्लोली, याचा अर्थ त्यामध्ये रक्तस्राव हा जास्त होईल, ब्लिडिंग जास्त होईल, आणि म्हणून त्याला म्हणतात ब्लिडर्स डिसीज. हिमोफिलियाला दुसरं नाव आहे ब्लिडर्स डिसीज, कारण यामध्ये ब्लिडिंग म्हणजे काय, रक्तस्राव जास्त होते का, कारण ब्लड फेल टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लो. म्हणून म्हटलं पाहिजे एक्सलिंग ट्रेटचे 2 डिसीज झाले. पहिला झाला रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, दुसरा झाला हिमोफिलिया, तिसरा मायोपिया. मायोपिया म्हणजे शॉर्ट साईट. साईट म्हणजे काय, दृष्टी काय, ही दृष्टी ज्याला आपण पाहतो पूर्ण सृष्टी, ती झाली दृष्टी. ती लघुदृष्टी ज्याला म्हणतात, ते झालं मायोपिया. म्हणजे एक्झाम्पल ऑफ एक्सट्रीम ट्रेट कोणते म्हटलं, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, त्यानंतर म्हटलं आपण हिमोफिलिया, त्यानंतर म्हटलं मायोपिया. आणि फॉर वायरिंग कोणती, वायरिंग कोणामध्ये राहील, ओनली मेल. का, कारण फिमेलमध्ये XX कॉम्बिनेशन असते आणि मेलमध्ये XY, म्हणजे एक्सट्रीम मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये राहील, पण वायरिंग कोणामध्ये राहील, ओनली मेल. पण वायलिंगचं एक्झाम्पल कोणतं आहे, हायपर ट्रायकोसिस. वायलिंग ट्रेटचं एक्झाम्पल कोणतं आहे, हायपर ट्रायकोसिस. हायपर ट्रायकोसिस काय, प्रेझेन्स ऑफ एक्सेसिव्ह हेअर ऑन पिन्ना. पिन्नावर जास्तीचे हेअर असतात, एक्सेसिव्ह हेअर आले. पिन्ना काय, हा झाला पिन्ना, हाय झाला पिन्ना, आणि 2 झाले पिन्नी. पिन्ना म्हणजे काय, एक्सटर्नल इयर. पिन्ना पिन्नी काय, एक असेल तर पिन्ना, 2 असेल तर पिन्नी. आणि पिन्ना म्हणजे एक्सटर्नल इयर. काही लोकांमध्ये काय होते, या पिन्नावर एक्सटर्नल इयरवर असे जास्तीचे, असे लॉंग साईजचे काय असतात, हेअर्स असतात, त्याला म्हणतो हायपर ट्रायकोसिस. आणि इथायोसिस, स्किन थोडी खडबडीत असते, इथायोसिस, ETC, हे झालं एक्झाम्पल. पुन्हा आपण कंप्लीट सेक्स लिंकेज बद्दल बोलतोय. आपण कंप्लीट सेक्स लिंकेजचा मध्ये एक्झाम्पल सांगताना आपण पहिल्यांदा पाहिलं एक्झाम्पल ऑफ एक्सलिंग. एक्झाम्पल ऑफ एक्सलिंग कोणते पाहिले, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. हिमोफिलिया ब्लड क्लॉट होणार नाही. तिसरं पाहिलं आपण मायोपिया, लघुदृष्टी ज्याला म्हटलं मराठी. त्यानंतर आपण पाहिलं वायलिंग ट्रेटचे कोणते होते, पहिला होता हायपर ट्रायकोसिस. पुन्हा सांगतो हायपर ट्रायकोसिस म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ एक्सेसिव्ह हेअर ऑन पिन्ना. त्यानंतर म्हणजे इथायोसिस, हे झाले एक्झाम्पल वायलिंग ट्रेटचे. आता एक्झाम्पल वापरम इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. एक्झाम्पल ऑफ एक्सवायलिंग ट्रेट. एक्सवायलिंग इथं कोणते पाहिले, एक्सलिंग वायलिंग. आता इथे एक्सवायलिंग ट्रेट म्हणजे एक्स आणि वाय दोघांमध्ये असलेले पहिलं एक्झाम्पल आहे टोटल कलर ब्लाइंडनेस. आता फरक पहा काय दिसते आपल्याला, इथे कलर ब्लाइंडनेस होता, पण तो कोणता, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. म्हणजे रेड आणि ग्रीन मधला फरक समजत नाही, फक्त बाकी कलर ओळखायला येते. फक्त या रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस मध्ये रेड आणि ग्रीन दोन जर दाखवले तर ते कलर काय दिसतात, ग्रीन. टोटल कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, याला कोणत्याच कलर मधला डिफरन्स कळत नाही. म्हणजे कलर टोटल कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, कंडिशन इन विच पर्सन बिकम अनेबल टू डिस्टिंग्विश वेरियस शेड्स ऑफ कलर. काय डिस्टिंग्विश करत नाही तो, वेरियस शेड ऑफ कलर, त्याला म्हणतात टोटल कलर ब्लाइंडनेस. पूर्णच बघता येतो, कोणताही कलर दाखवा सारखाच दिसते त्याला, पण त्याला म्हणतात टोटल कलर ब्लाइंडनेस. रेटिनिटिस पिगमेंटोसा, हे आय रिलेटेड, आय मध्ये असतो, रेटिना असतो, आय रिलेटेड डिसीज आहे रेटिनिटिस पिगमेंटोसा. आणि नंतर नेफ्रिटिस. नेफ्रिटिस म्हणजे नेफ्रॉनला आलं टिटीज. नेफ्रॉन काय, नेफ्रॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. एका किडनीमध्ये 1 to 1.2 मिलियन नेफ्रॉन असतात.
आपण म्हणतो किडनी काय फंक्शन काय फॉर्मेशन ऑफ युरिन. युरिन फॉर्म करते किडनी. पण किडनीचं जर स्ट्रक्चर पाहिलं जिकडे तिकडे तुम्हाला नंबर ते आता सांगितलं 1 to 1.2 मिलियन नेफ्रॉन्स आहे का किडनी. स्ट्रक्चरली नेफ्रॉन्स दिसते. किडनीचं फंक्शन कोणतं आहे फॉर्मेशन ऑफ युरिन. कोण करते नेफ्रॉन. आणि म्हणून नेफ्रॉनला म्हटलं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. त्याला झाला टिटीज. त्या नेफ्रॉनला टिटीज झाला म्हणजे काय झालं इन्फ्लामेशन आलं. इन्फ्लामेशन झालं म्हणजे काय झालं सूज आली. आणि नेफ्रॉनला इन्फ्लामेशन ऑफ नेफ्रॉन बरोबर आहे त्यालाच म्हटलं नेफ्रिटीज. नेफ्री म्हणजे नेफ्रॉन, टिटीज म्हणजे इन्फ्लामेशन, नेफ्रॉनला सूज आली त्याला म्हटलं नेफ्रिटीज. हे झालं एक्झाम्पल. आणि अशा प्रकारे आपण पाहतो सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेजमध्ये आधी आपल्याला ट्रान्समिट होणारे एक्सलिंक आणि वाय लिंक जीन पॅरेंट टू ऑफस्प्रिंग त्याला म्हटलं सेक्स लिंकेज किंवा सेक्स लिंक इनहेरिटन्स. नंतर सांगितलं सेक्स लिंक इनहेरिटन्स 3 टाईपचे होते. एक्सलिंक पुन्हा इथंच पाहिलं आपण वाय लिंकचे एक्झाम्पल. मग पाहिलं एक्स वाय लिंकचे. पुन्हा सेक्स लिंकेजचे 2 टाईप पडले कंप्लीट आणि इनकम्प्लीट. कंप्लीट म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जनरेशन आफ्टर जनरेशन ट्रान्सफर होत जाते का कारण ते सेपरेट होत नाही. सेपरेट का होत नाही कारण ते कुठं असते नॉन होमोलॉगस रिजनवर. नॉन होमोलॉगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. इकडे सांगितलं हे इनकम्प्लीट आहे म्हणजे काय मधातच काय होते की ते क्रॉसिंग ओव्हर होते का कारण कुठं होमोलॉगस क्रोमोझोम आणि आपण पाहिल्याचे एक्झाम्पल पाहिले. आणि अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक सेक्स लिंकेज हा टॉपिक आपण इथे संपवत आहे.